नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झटपट आणि मस्त अशी तांदूळ पिठाचे वडे रेसिपी। घरात वड्याचं तयार पीठ नसेल तर अजिबात काळजी घेऊ नका। फक्त तांदूळ पीठ वापरूनही असे मऊ फुगलेले आणि खुसखुशीत वडे बनवता येतात। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। इकडे वडे बनवण्यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। या पिठामध्ये आता छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। हळद आणि मीठ टाकल्यावरती हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी मी थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे करून, ते थोडं थोडं टाकून पीठ आपण मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ आता मी मळून घेतलेलं आहे। त्याला आता 1 चमचाभर साधारण तेल लावून घेऊया। तेल लावल्यावरती ना हे 15 ते 20 मिनिटं तरी साधारण पीठ मुरत ठेवायचं आहे झाकून। तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल। जेवढं जास्त वेळ पीठ ठेवू मुरत तेवढं चांगलं असतं वडे बनवण्यासाठी। मी पीठ मळून मुरत ठेवल्यावरती ना मला अर्धा तास झालेला आहे बरोबर। आता आपण झाकण काढून घेऊ। हे बघा, मस्त असं नरम पीठ झालेलं आहे एकदम, आणि त्यातलं थोडंसं पीठ असं काढून घ्यायचं आहे थोडं थोडं करून, आणि जरासं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे पीठ। हे तांदळाचे पिठाचे वडे ना तुम्ही चिकन मटन सोबत पण खाऊ शकता किंवा उसळी सोबत, खूप छान टेस्टी लागतात, किंवा नाश्त्यासोबत चहा सोबत खायला पण भारी लागतात। हे बघा, या पद्धतीने असे थोडं थोडं करून मळून घ्यायचे आहेत, आणि तुम्हाला वडे ज्या साईजचे बनवायचे आहेत तसे छोटे छोटे हे बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत। हे तांदळाच्या पिठाचे वडे ना तुम्ही कोणत्याही भाजीसोबत टिफिनला पण देऊ शकता, एकदम नरम राहतात। हे बघा, सर्व तांदळाच्या पिठाचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत छोटे छोटे। आता आपण वडे थापायला घ्यायचे आहेत। त्यासाठी मी स्वच्छ प्लास्टिकचे आवरण घेतलेले आहे। तुमच्याजवळ जर तेलाची पिशवी वगैरे असेल ती पण घेऊ शकता। प्लास्टिकच्या शीटला त्याला थोडे तेल लावून वडे हलक्या हाताने थापायला घ्यायचे आहेत। गोळा घेतल्यावरती हातावर थोडा पुन्हा गोल करून घ्यायचा आहे, आणि या पद्धतीने असं थापून घ्यायचे आहेत वडे। हे बघा, या पद्धतीने असे वडे थापून घ्यायचे आहेत। जास्त पातळ पण करायचे नाही आहेत आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही आहेत, आणि याच पद्धतीने मी वडे थापून घेत आहे। आणि एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, तळण्यासाठी मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झालंय की पाहूया। त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकलाय। गोळा बघा पटकन असा वर आलेला आहे, म्हणजे तेल आपलं गरम झालंय। आता वडे आपण तळण्यासाठी सोडूया। मी एक एक करून सोडणार आहे, आणि झाऱ्याने थोडा असा वडा हलवून घ्यायचा आहे। हे बघा, मस्त असा टम्म फुगलेला आहे बघा वडा। एका साईडने व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। तळला गेला एका साईडने की त्याचे बुडबुडे कमी होतात, मग दुसऱ्या साईडने परतून घेतला आहे हा बघा आता, आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि तोपर्यंत एका साईडला मी वडे थापून घेणार आहे। तळता तळता एका साईडला वडे थापून घ्यायचे आहेत। हा बघा, वडा तळून झालेला आहे। आता तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, असं तेल गाळायचं, आणि दुसऱ्या साईडने हळूवारपणे हे बघा मी जसं सोडला तसा वडा तळायला सोडायचा आहे। आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे तळून घेणार आहे। मस्त असे तांदळाचे वडे आपले बनून तयार आहेत। हे वडे तुम्ही नाश्त्यासाठी सणासुदीला किंवा चहा सोबत पण खाऊ शकता।
एकदा ही सोपी पद्धत तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.